एकाच्या श्वासाचं नातं हे दुसऱ्याच्या श्वासाबरोबर असतं का? हो, असं मला तरी वाटतंय, कारण ते मी अनुभवलेलं आहे. माझ्या अतीव दुःखाच्या काळामध्ये ह्या श्वासाने मला खूप मदत झाली आहे. श्वासाविषयीची कुठचीही गोष्ट पहिल्यांदा मी जाणकारांकडनं शिकून घेतली, त्यांच्या समोर सराव केला आणि मग स्वतः करायला सुरुवात केली. तुम्हीही पहिल्यांदा जाणकारांकडनंच शिकून घ्या. ही शांता दुर्गाला श्वासाविषयी काय सांगते आहे हे शेवटपर्यंत नक्की ऐका आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. शांता दुर्गाला सांगत होती, माझा लेक अगदी तान्हा होता ना, माझ्या कुशीत झोपायचा. मी इतकी दमलेले असायचे, मला वाटायचं हा उठेल आणि मला जाग नाही आली तर, पण असं कधी झालंच नाही. ह्याचं स्पष्टीकरण आमच्या डॉक्टरांनी मला दिलं. मला जे काही कळलं ते सोप्या भाषेत मी सांगते. बाळ आणि आई कुशीत झोपलेले असतात, त्यामुळे त्यांच्या दोघांच्या श्वासांची एक लय, एक पॅटर्न तयार होतं. बाळ उठतं, त्यामुळे ही लय तुटते आणि आईला जाग येते. आता नवरा बायकोंची गोष्ट सांगते तुला. मी ज्यांच्याकडे शिकते ना, ते सर एका कपलला गायडेड मेडिटेशन सांगत होते. नवरा बायकोंचे डोळे बंद होते. 20-25 मिनिटं ध्यान चाललं होतं. ज्या वेळेला ध्यान संपलं, त्यावेळेला बायको हसून नवऱ्याला म्हणाली, अरे ध्यान करत असताना सुद्धा तू झोपलास. नवरा काही घोरत वगैरे नव्हता, पण तरीही बायकोला कळलं. आता हे आपण माणसांचं बघितलं. प्राणी आणि माणूस ह्यांच्यामध्ये पण हे नातं आहे. माझ्या बहिणीकडे एक भुबू आहे, थोडं व्रात्यच आहे. ती योगासन आणि प्राणायाम करत होती. हे मध्ये मध्ये लुडबुड करत होतं. तिने त्याला दटावलं, सांगितलं इथे बाजूला बस. तिने प्राणायाम केला, शवासन केलं. तिचा ब्रीदिंग रेट कमी झाला, ती रिलॅक्स झाली आणि हे भुबू सुद्धा रिलॅक्स झालं. तर अशा पद्धतीने 2 माणसांच्यातला श्वास बघितला. पण रवी गेला ना, त्यावेळेला मला असा खूप शॉक बसला होता. मध्ये मध्ये काही सुचायचं नाही, अस्वस्थ व्हायचे मी, भीती वाटायची. त्यावेळेला आमच्या सरांनी सांगितलं, खोल श्वास घेत जा, डीप ब्रीदिंग करत जा. मला त्याने खूप फायदा झाला. तुला एक सांगते दुर्गा, मला इतक्या दिवसात ही एवढी साधी गोष्ट असते हे माहितीच नव्हतं. म्हणून मग मी अजून अभ्यास करायला सुरुवात केली, प्राणायाम शिकायला सुरुवात केली, माइंडफुलनेस शिकायला सुरुवात केली. प्राणायाम शिकत असताना आमच्या सरांनी सांगितलं, छातीचे मसल्स वापरता आहात का पोटाचे वापरता आहात? त्यावेळेला मला हे 2 प्रकारचं ब्रीदिंग असतं हे कळलं. छातीने श्वास घेणार का पोटाने? सर आमचे सांगायचे की पोटाचे मसल्स वापरा, पोटाचे स्नायू वापरा, पोट फुगवून हवा आतमध्ये घ्या. मग त्यांनी एक छान उदाहरण दिलं. बाळ ज्या वेळेला झोपलेलं असतं, त्यावेळेला त्याचं पोट असं वरखाली होत असतं. मग मला त्याचा अर्थ कळला. हळूहळू कसा श्वास घ्यायचा हे शिकले. म्हणजे इतके दिवस श्वास कसा घ्यायचा हेही मला कळत नव्हतं. सरांनी आम्हाला समजावून दिलं, आपले वायुकोश जे असतात फुफ्फुसामधले, ते कधीही हवेने पूर्ण भरले जात नाही. प्राणायाम करतो त्यावेळेला हे वायुकोश पूर्ण भरले जातात
आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो आणि बाकीचेही अनेक फायदे होतात. त्यामुळे मी प्राणायाम करायला लागले, माइंडफुल ब्रीदिंग करायला लागले. तुला म्हटलं ना मी, दीड तासाने मी श्वासाकडे येते, श्वास बघते, आत जातोय आणि बाहेर येतोय. त्यानेही मला खूप फायदा होतो. दुसरी एक गोष्ट सरांनी सांगितली, कासव खूप वर्ष जगतं, अगदी 200-300 वर्ष सुद्धा. त्याचा श्वास म्हणजे त्याच्या श्वासाची गती ही खूप कमी असते. तेव्हा मला कळलं श्वासाच्या गतीचं, लयीचं महत्त्व. डॉक्टर्स आहेत ते बाकीच्या गोष्टी बघून घेतील, किंवा गायक आणि नट हे जे आहेत ना, कशा प्रकाराने श्वास घ्यायचा, कसा सोडायचा, म्हणजे संवाद फेक कशी होते, ह्या सगळ्याचा अभ्यास करतात बघ. तेही मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. पण आपल्यासारख्यांसाठी हे एवढं बास आहे असं वाटतंय. मला स्वतःला शांताचं म्हणणं खूप पटलं. मीही जाणकारांच्या मदतीने प्राणायाम शिकायला सुरुवात करणार आहे, माइंडफुलनेस शिकायला सुरुवात करणार आहे, माइंडफुल ब्रीदिंग करायला सुरुवात करणार आहे. तुम्ही काय करता आहात? जाणकारांच्या मदतीने शिकल्यानंतर तुम्हाला कोणता फरक जाणवतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.